नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। गेल्या काही दिवसांपासून मराठीचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा होऊ लागलाय, कारण ज्या प्रकारची सरकारने सक्ती पहिलीपासून हिंदीची केली, गरज नसताना काही गरज नाही त्या हिंदीची। मी तुम्हाला मागे जसं सांगितलं की भाषा आम्हाला महत्त्वाची नाहीच आहे। भाषा ही काय हिंदी लादली याचा अर्थ काय आम्ही कुठेतरी मोठे काहीतरी वेगळं काहीतरी करू असं काही होत नाही। ज्याची त्याची मातृभाषा आहे, ज्याच्या त्याच्या मातृभाषेतनं जो तो शिक्षण घेतो, उलट ते सहज सोपं आणि उत्तम असतं त्याच्यासाठी। मात्र हिंदीची सक्ती जी काय पहिलीपासून करायचा जो काही मनसुबानी ज्या काही गोष्टी आहेत सरकारच्या, खास करून हे सगळं धोरण भारत सरकारचं आहे। अमित शाह ओरडून सांगतायत की हिंदी असेल तर देशामध्ये युनिटी होईल, कारण सध्या झाले की राज्य आपण सगळे विभागलेलो आहोत। कारण एक गोष्ट लक्षात घ्या, भारत हा विविधतेने नटलेला देश आहे। इथं अनेक भाषा, अनेक सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे त्यांना तुम्ही एक कुठल्या तरी एका म्यानात 100 तलवारी घालायचं तर ते होणार नाही। त्यामुळे हिंदीची सक्ती राष्ट्राला एक ठेवण्यासाठी आपण म्हणू, ठीक आहे, बोली भाषेमध्ये हिंदी आपल्याला एक प्रमाण भाषा मानली पाहिजे, नाही असं नाही, पण बोली भाषा कुठे ना कुठेतरी राज्याच्या सगळ्या त्यांच्या पातळीवर असाव्यात। पण तसं काही होताना दिसत नाहीये। आणि अनेक जणांनी प्रश्न बरोबर उपस्थित केले की गुजरातमध्ये किंवा बाकीच्या राज्यांमध्ये पहिली सक्ती करा, पहिले तिथून चालू करा, महाराष्ट्रावरतीच का सगळ्या गोष्टी पहिले लादल्या जातात? हिंदी म्हटलं की महाराष्ट्रातच का लादली जाते? पहिली गोष्ट महाराष्ट्रावरच कशी येते? या सगळ्या गोष्टीचं उत्तर आणि या सगळ्या गोष्टीवरती निषेध म्हणून राज ठाकरेंनी 5 जुलैला मोर्चा काढला। आता येऊया पुढच्या महत्त्वाच्या राजकीय गोष्टींकडे की राज ठाकरेंनी कसं या सगळ्यांना कैचित पकडले बरोबर अगदी। कारण या मोर्चामध्ये त्यांनी सरळ सांगितलंय की कुठलाही झेंडा नाही, कोणताही पक्ष नाही, काही नाही, मराठी म्हणून एक आपण सगळेजण यायचं। मग तुम्ही कोणतेही राजकीय पक्ष असा, कोणताही नेता असा या मोर्चात सामील व्हायचं, ते पक्ष बाजूला ठेवायचं, मराठी माणूस म्हणून इथे यायचं। या सगळ्या गोष्टींवरून राज ठाकरेंनी जो काही निशाणा साधलाय आणि पुन्हा एकदा 16 वर्षानंतर कुठेतरी राज ठाकरेंनी आपली खेळी खेळताना दिसते आपल्याला। या सगळ्या बाकीच्या सत्ताधीशांना आणि या सगळ्या विरोधकांना आणि बाकीच्यांना सगळ्यांना कैचित धरायचं जे काम केलं त्यांनी, कारण ते वाखण्याजोगे करणे। एक गोष्ट लक्षात घ्या, राज ठाकरेंनी हा घेतलेला निर्णय, राज ठाकरे मैदानात येणं, मोर्चात सहभागी होणं आणि त्यांनी मोर्चाची तारीख ठरवणं, त्यांनी सुरुवात करणं, याचा अर्थ मनसेचाच मोर्चा आहे, ते झेंडे असो किंवा नसो। पण बाकीची जे काही आव्हान त्यांनी केलंय की एकनाथ शिंदेंना किंवा देवेंद्र फडणवीसांना, आणि त्यातलंच एक आव्हान आहे उद्धव ठाकरेंना, जे त्यांना टाळी द्यायचं जे काही त्यांचं चालू आहे की आपण एकत्र लढू, या सगळ्या गोष्टी करू। त्यासाठी मी वेगळा विषय तो आहे, तो वेगळा व्हिडिओ बनवेनच। पण या सगळ्या गोष्टीतून त्यांनी असं काही कैचित पकडल्या सगळ्या लोकांना की कारण यांना जर आता मोर्चात यायचं असेल तर यांना केंद्रीय सगळ्या मोठ्या वरच्या लोकांचा रोष घ्यावा लागेल, अमित शाह आणि बाकीच्या सगळ्या लोकांचा। आणि जर मोर्चात नाही आले तर कदाचित मराठी माणसाचा रोष यांच्यावरती उठून दिसेल। कारण ही निवडणूक मुंबई आणि बाकीच्या सगळ्या महानगरपालिकांमध्ये आहे आणि मराठी माणूस कुठेतरी आता जागा होताना दिसतोय, कारण ही हिंदीची सक्ती यातून पेटवलेलं हा जो काही विषय राज ठाकरेंनी, त्यामुळे मराठी माणसाला कुठेतरी असं वाटतंय की आता आपल्याला मराठीच्या मुद्द्यावरती राजकारण केलं पाहिजे। या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं भले याची झळ मुंबई, पुणे आणि ह्या छोट्या मोठ्या शहरांपूर्वी तीच असेल, त्याच्या मागे ग्रामीण खेड्यामध्ये या मराठीच्या मुद्द्याला इथून पुढे कधी तो चालू शकत नाही, इथून मागे कधी चालला नाही। बाळासाहेबांनी देखील हे राजकारण मराठीवरून सुरू केलं होतं, नंतर हिंदुत्वावरती ते आले, पण शहरांपुरतं तरी मर्यादित। आणि मनसे हा पक्ष खास करून शहरांमध्येच थोडासा स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळतो, त्याच्यामुळे तिकडे त्यांची जादू चालू शकते। मग ती मुंबई असेल, ठाणा, त्या सगळ्या महानगरपालिका, पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर, या सगळ्याच्या महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत, तिथं देखील मनसे कुठे ना कुठेतरी मतं खाईल याची भीती देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे या सगळ्या लोकांना, सत्ताधीशांना आहे। आणि राज ठाकरेंनाच कुठेतरी पाठिंबा दिला पाहिजे आणि विरोधकांकडे म्हणजे कोण, काँग्रेस, शरद पवार आणि या सगळ्या लोकांकडे काहीतरी मुद्दा पाहिजे, कारण सध्याच्या राजकीय सध्याच्या सगळ्या गोष्टींमध्ये कोणताही मुद्दा नाहीये। मागचं जे काही विधानसभेचं इलेक्शन झालं ते धर्माच्या नावावरती झालं, धार्मिक सगळ्या गोष्टींवरती झालं आणि ते व्हायलाच पाहिजे होतं आणि तसंच झालं, योग्यच झालं। पण आता यांना देखील मुद्दा नाही, मग हे देखील काँग्रेस आम्ही मराठीच्या या सगळ्या गोष्टींना पाठिंबा देतो। राहिला प्रश्न उद्धव ठाकरेंचा, उद्धव ठाकरेंनी सरळ त्यांच्या राजकीय गोष्टीतूनच युटर्न घेतलाय। जे उद्धव ठाकरे काँग्रेसच्या बाजूने बोलत होते, जे त्यांच्या बोर्डा अगदी कुठे अगदी गेले होते, तुम्हाला सांगायची गरज नाही, आपण अख्खा 2 वर्ष त्याच्यावरच घालवली। उद्धव ठाकरे आता पुन्हा मराठीच्या मुद्द्यावरती आले आणि आम्ही आज सांगतायत की मराठी म्हणजे आम्ही, आणि मराठी म्हणजे शिवसेना, आणि मराठी म्हणजेच आमचं सगळं, अशा काही गोष्टी ते सगळ्या गोष्टी करतायत। पण उद्या जेव्हा त्यांना मोर्चात सामील व्हायची वेळ येईल तेव्हा त्यांना राज ठाकरेंच्याच अध्यक्षतेखाली मोर्चात उतरावं लागेल, अशी एक इमेज महाराष्ट्रामध्ये तयार होईल। कारण राज ठाकरे आणि मराठी हे थोडं उद्धव ठाकरेंपेक्षा स्ट्रॉंग आहे। लोकांना माहिती आहे उद्धव ठाकरेंपेक्षा राज ठाकरे मराठीसाठी काम करणारे आहेत आणि करतायत आणि किंवा करतील इथून पुढे। त्याच्यामुळं कुठे ना कुठेतरी राज ठाकरेंनी उद्धवला देखील आपल्या कैचित पकडले आणि या बाकीच्या दोघांना, सत्ताधीशांना देखील कैचित पकडले। कारण नाही गेलं तर मराठी माणसाचा रोष पत्करावा लागेल, गेलं तर आपल्या जो काही भारत सरकार आहे या सगळ्या
सगळ्या मोठ्या वरिष्ठ नेत्यांचा रोष पत्करावा लागेल, कारण मग भूमिकाच्या विरुद्धच तुम्ही जाऊन सगळ्या गोष्टी करताय. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ कसा साधतायत की 5 जुलैचा मोर्चा रद्द होतोय, या सगळ्या गोष्टी पाहणं महत्त्वाचं. कारण राज ठाकरेंच्या घरी आता नेत्यांची इजा वाढायला लागेल हळूहळू. कुठेतरी हे वादळ थांबवण्याच्या सगळ्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी पावलं उचलली जातील, कारण इलेक्शन 2-3 महिन्यांवरती आलंय. त्याच्यामुळं मनसेसारखा पक्ष जरी मुंबई महानगरपालिका आणि बाकीच्या शहरी भागांमध्ये जरी काही नगरसेवक जरी निवडून आणू शकला, तरी तो सत्ताधीशांना आणि विरोधकांना देखील डोक्याला ताप ठरेल. कारण ही लोक कामाच्या बाबतीमध्ये झपाटून अगदी काम करतात. राज ठाकरेंचा आदेशच तसा असतो. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी हे तापदायक ठरतात. एखादा विषय उचलला तर ते अगदी तोडफोड आणि या सगळ्या गोष्टींपर्यंत जातात. त्याच्यामुळे या सगळ्या लोकांना कुठे ना कुठेतरी त्याची भीती असेल. एकनाथ शिंदेंचं तर मरणच झालंय. देवेंद्र फडणवीसांची बाजू ऐकायची का राज ठाकरेंची बाजू ऐकायची, दोन्ही बाजू आपल्याला महत्त्वाच्या आहेत. बरं, आता मराठीच्या मुद्द्यावरती लढायचं, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती काम करायचं, कशावरती करायचं. त्यामुळे एकनाथ शिंदे सरळ सरळ कोणत्याही गोष्टीला हात घालत नाहीयेत. त्याच्या उलट देवेंद्र फडणवीस हात घालतात, कारण बीजेपी आणि भारतीय जनता पार्टीचा तो अजेंडाच आहे एक प्रकारचा. कारण हिंदी म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण हिंदी सगळीकडे लादायची आणि युनिटी आपल्या देशाची दाखवायची. पण याच्या विरोधात भारतीय जनता पार्टीलाचा रोष थोडाफार पत्करावा लागेल. इतकं मोठं काही त्यांचं नुकसान होणार नाही, त्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये उघडपणे सगळ्या न्यूजवरती आणि सगळ्या गोष्टींवरती ते बोलतात. अमित शहा देखील उघडपणे या सगळ्या गोष्टी मांडतात. पण याच्या उलट मनसेला याचा फायदा किती होतो या निवडणुकीमध्ये, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मोर्चे काढून सगळ्या गोष्टी करून पण फायदा त्याचा मतात परिवर्तन किती होतंय हे सगळ्यात महत्त्वाचं असेल. कारण जर या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मनसेसारख्या पक्षाला जर घसरगुंडी किंवा बाजूला पिछेहाट घ्यावी लागली, तर कदाचित येणाऱ्या काळामध्ये स्थानिकच जे खालचा जो काही फळे असते पक्षाची तीच संपुष्टात येईल. कदाचित येणाऱ्या काळामध्ये पुढे मनसेसारखा पक्ष उभा पुन्हा राहील की नाही, मी जसं सांगितलं ते सांगू शकत नाही. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या प्रकारे राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर लढत आहेत, त्याच प्रकारे या बाकीच्या पक्षांमध्ये देखील मोर्चे बांधणी शांतपणे मोठ्या प्रमाणामध्ये होते. आणि ती दिसते आपल्याला की हा सगळा मुद्दा कसा खोडून काढायचा, या मुद्द्याला कसं शांत करून टाकायचं बघूयात. पण राज ठाकरेंनी जो काही बाण मारलाय त्या बाणामध्ये 3 जण बरोबर घायल झालेत. उद्धव ठाकरेंना टाळी द्यायची असेल तर त्यांना जावं लागेल, आणि तिथं जायचं झालं तर कुठे ना कुठेतरी लोक म्हणणार की राज ठाकरेंनी मोर्चा काढला, त्यांनी ठरवलं, त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या आणि उद्धव ठाकरेंना जावं लागलं. कुठे ना कुठेतरी त्यांचा देखील एक स्वाभिमानी स्वतःची सेल्फ जे बोलतो ना आपण, त्या सगळ्या गोष्टींना ठेच लागेल. कारण उद्धव ठाकरेंनी 7 जुलैला काय ते त्यांचाही वेगळा मोर्चा काढायचा त्या सगळ्या गोष्टींमध्ये आहेत. मराठी समिती ते बैठक घेणार आहे, त्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे हे जरी एकत्र आले ना, तरी यांच्यात देखील मराठीसाठी चढाओढ नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. कारण जे राजकारण बाळासाहेबांच्या अध्यक्षतेखाली होऊ शकलं नाही, ते सध्या होईल की नाही महाराष्ट्रामध्ये या दोघा भावांमध्ये, हे देखील आपण सांगू शकत नाही. आणि बाकी या एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना तर मराठी माणसाचा रोष सरळ सरळ पत्करावा लागेल, अन्यथा वरिष्ठ नेत्यांचा रोष पत्करावा लागेल. त्यामुळे राज ठाकरेंनी जो काही बाण मारलाय, त्या बाणामध्ये ही तिन्ही लोक बऱ्यापैकी घायाळ झालेत असं म्हणायला काही हरकत नाही. पाहूया येणाऱ्या काळामध्ये काय होतंय आणि काय नाही.